-5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग यांच्या दरम्यानची परिमेय संख्या काढायची असेल तर सर्वात अगोदर यांचं संक्षिप्त रूप आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे. मग या ठिकाणी बघा 5 या संख्येला 7 ने भाग जात नाही. मग काय करून घ्यायचं तर या ठिकाणी -5/7 करून घेतलं. या ठिकाणी 7 ने 5 ला भाग जात नसल्यामुळं 0 चा भाग बसलेला आहे. त्यानंतर 7 7 7 49 उरला 1, परत 1 ला भाग जात नाही, 10 झालेले आहेत. मग 7 1 7, त्यानंतर परत उरले 3, 7 चौक 28 म्हणजेच -5/7 याचं जे संक्षिप्त रूप झालेलं आहे ते आहे -0.714. आता -8/15 चं संक्षिप्त रूप काढून घेऊयात. तर या ठिकाणी 0.1378 झालेला आहे, उरले 2. त्यानंतर 13 1 13 आणि 13 5 65. 13 5 65 म्हणजे 0.615. परंतु याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, वजा हे चिन्ह द्यावं लागणार आहे. म्हणजे -0.615 अशा प्रकारे ही संख्या होणार आहे. मग आपल्याला काय सांगितलंय की यांच्या दरम्यानची संख्या म्हणतं. मग 0.615 व -0.714 यांच्या दरम्यान असणारी संख्या काढायची आहे. मग या ठिकाणी दोन्हीही ऋण संख्या आहेत, म्हणजेच या ठिकाणी दुसरा जो पर्याय आहे हा धन पर्याय असणार आहे, तिसरा पर्याय धन पर्याय असणार आहे. म्हणून हे दोन्ही पर्याय आपले काय झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत मित्रांनो. आता पहिला जो पर्याय आहे 13/21 याच्यामध्ये -13/21 म्हणजेच याला आपण काय करूयात, 21 न भागूयात. मग याला आहे, त्यानंतर या ठिकाणी 1 0 दिल्यानंतर 21 सक्क 126 झालेला आहे. खाली उरले 4, 4 ला भाग जात नाही म्हणून लिहून घेतले 0. पुन्हा 21 1 21 या 40 मधून 21 गेले, खाली उरलेले आहेत. पुन्हा 1 0 घेतला, 190 झालेले आहेत. मग या ठिकाणी 21 9 189 बसतो. म्हणजे या ठिकाणी 0.619 अशा प्रकारे ही संख्या येणार आहे. आणि ही संख्या बघा -0.615 आणि -0.715 या दोन्हीच्या दरम्यान असणार आहे. म्हणून आपलं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 1 -13/21 हे येणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे बघा, 2/4 -5/-9 7/-3 व -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, पूर्णांक संख्या म्हणजे नेमकं काय. तर पूर्णांक संख्यामध्ये ज्या संख्येची क्रिया केल्यानंतर बाकी ही 0 येते किंवा ज्या संख्येचा पूर्ण भाग बसतो अशा संख्येला पूर्णांक संख्या म्हणतात. मग या ठिकाणी जर 2/4 घेतलेला आहे, मग या ठिकाणी 4 या संख्येला पूर्ण भाग बसत नाही मित्रांनो. मग बघा या ठिकाणी जर बघितलं तर 1/2 येतं किंवा यालाच आपण 0.5 येतं, म्हणजे पूर्ण संख्याचा भाग बसत नाही. म्हणून 2/4 हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे, -6/2 आहे. मग याला जर बघितलं तर बे 6 म्हणजे या ठिकाणी -3 चा पूर्ण संख्येचा भाग बसतो आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे मित्रांनो. तर त्याच्या पुढची संख्या काय आहे बघा, तर ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना म्हणतात. आता आपल्या परिमेय संख्या ज्या आहेत अशा संख्येचे दशांश रूप हे अखंड आवर्ती असते. आता अखंड आवर्ती म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊयात. जसं 3 आहे, 20/3 आहे. मग याला जर भाग घालायचा म्हटलं तर मित्रांनो या ठिकाणी बघा 3 18 झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी परत 2 येतं, मग या 2 ला भाग जात नाही, या ठिकाणी 0 दिलं, परत या ठिकाणी 0, परत 3 18 आलेला आहे. पुन्हा याच्यामध्ये 2 राहिलेला आहे, परत या ठिकाणी 6 आलेला आहे, परत 18 आहे. याचाच अर्थ काय होतो, तर 6 हा अंक जो आहे भागाकारातला हा पुन्हा पुन्हा येतो, त्यालाच आपण अखंड व आवर्ती दशांश रूप असं म्हणत असतो बघा. आणि हे अखंड आवर्ती रूप जे आहे तर हे काय करत असतात, याच्यावरती आडवी रेष ओढून
ते दाखवत असतात. म्हणजे या ठिकाणी 6.6 आणि या 6 वरती अशी रेष आहे, याचा अर्थ हे 6 काय होणार आहेत, परत परत रिपीट होणार आहेत, परत परत येणार आहेत. त्यालाच आपण अखंड आवर्ती दशांश रूप असं म्हणत असतो. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे तर बघा, पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती. आता या ठिकाणी बघा, परिमेय संख्या अखंड आवर्ती दशांश रूप आहे, याच्या अगोदरच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलेला आहे. त्यानंतर नैसर्गिक संख्या धनपूर्णांक संख्याचा समूह, तर धनपूर्णांक संख्याचा समूह हे सुद्धा बरोबर असणार आहे. पूर्णांक संख्या याच्यामध्ये धन व ऋण संख्याचा समूह असणार आहे, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. परंतु पूर्ण संख्या हा मोज संख्यांचा समूह असणार आहे, हा पर्याय मात्र चुकीचा आहे. कारण की पूर्ण संख्या जी आहे, या पूर्ण संख्येची सुरुवात ही 0, 1, 2, 3 ते अखंड संख्या अशा प्रकारे हा समूह असतो. परंतु मोज संख्या ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो, तर या संख्यामध्ये शून्याचा समावेश नसतो आणि म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे बघा, पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती. आताच आपण सांगितलं की अखंड आवर्ती संख्या म्हणजे काय असतं, की उत्तरामध्ये जी संख्या परत परत रिपीट होत असते त्याला आपण अखंड आवर्ती संख्या असं म्हणत असतो. आणि अखंड आवर्ती दशांश रूपात जेवढ्या अंकाचा आवर्त असतो तेवढ्या अंकाच्या गटावर आडवी रेघ मारलेली असते. मग या ठिकाणी जर आपण पर्यायामध्ये बघितलं तर या ठिकाणी बघा 165 याच्यावरती काय केलेलं आहे, आडवी रेष ओढलेली आहे, मारलेली आहे. याचाच अर्थ याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 9.165 हे असणार आहे. आणि आपल्याला या रेषेवरून ती संख्या अखंड आवर्ती संख्या आहे हे आपल्याला समजतं. पुढील पर्यायापैकी मोठी पूर्णांक संख्या कोणती. पुढील पर्यायापैकी मोठी पूर्णांक संख्या कोणती. आता या ठिकाणी बघा, आपण जर बघितलं संख्या रेषा बघितलेली आहे आणि याच्यावरून पूर्णांक संख्या सुद्धा पाहिलेल्या आहेत. या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3. तर डावीकडे मात्र -1, -2, -3 अशा प्रकारच्या संख्या या असणार आहेत. ठीक आहे. मग आता काय केलेलं आहे तर या ठिकाणी जसजसं डावीकडे आपण जाणार आहोत तसं संख्या ज्या आहेत ह्या लहान लहान होत जाणार आहेत, परंतु उजवीकडे जात असताना मात्र त्या संख्या काय होतात, मोठ्या होत असतात. आता या ठिकाणी बघा, 0च्या डावीकडे ऋण पूर्णांक संख्या आहेत आणि या 0 पेक्षा कशा असणार आहेत, लहान असणार आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे की सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती. मग याच्यामध्ये जर बघितलं, पहिला पर्याय जो आहे तो -1/2 आहे, म्हणजे ऋण पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये ऋण पूर्णांक संख्या आहे, तिसऱ्या पर्यायात ऋण पूर्णांक संख्या आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये मात्र 0 आहे, म्हणून 0 ही मोठी पूर्णांक संख्या असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढे बघा, पुढील पैकी खंडित दशांश संख्या कोणती. खंडित दशांश संख्या कोणती. तर या ठिकाणी बघा 0.555 आणि पुढे अशाच प्रकारे काय केलेलं आहे तर डॉट डॉट दिलेले आहेत. याचाच अर्थ याच्या पुढे अजून अशाच प्रकारे या संख्या लिहिल्या जाणार आहेत. ठीक आहे. म्हणजेच ही खंड आवर्ती संख्या असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी ही जी संख्या आहे ही सुद्धा अखंड आवर्ती संख्या असणार आहे. मात्र या ठिकाणी आणि तिसरा जो पर्याय आहे तर याच्यावरती काय दिलेले आहे, अशा प्रकारे रेषा दिलेली आहे. याचाच अर्थ ही संख्या जी आहे ही अखंड आवर्ती संख्या असणार आहे. तर चौथा जो पर्याय आहे तो म्हणजे 0.555 ही संख्या मात्र या ठिकाणी पुढे वाढलेली नाही किंवा अखंड नाही, म्हणून याचा उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. याच्यानंतर बघा, 13/7 परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्याच पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. आता या ठिकाणी बघा 13/7 आहे आणि याच्या लगतचा मोठा जो आहे पूर्णांक तो कोणता असणार आहे, 14/7 असणार आहे मित्रांनो. मग या ठिकाणी 13/7 मध्ये काय मिळवल्यानंतर 14/7 येतं, तर या ठिकाणी बघा 13/7 याच्यामध्ये जर आपण 1/7 मिळवलं तर हे उत्तर 14/7 येणार आहे. मग 1/7 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. याच्यानंतर बघा, हा पूर्णांक एका संख्ये रेषेवर दाखवायचा आहे. बघा इथे काय दिलेलं आहे तर 7/10 हा पूर्णांक एका संख्ये रेषेवर दाखवायचा आहे. तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल. आता या ठिकाणी आपण अपूर्णांक जे शिकलेला आहोत त्याच्यामध्येच आपल्याला समजतं की खालचे भाग जे आहेत ते काय असतात, ते एकूण भाग असतात
आणि त्यापैकी वरचे भाग घेतलेले असतात. म्हणजेच या ठिकाणी हा पूर्णांक जर दाखवायचा म्हटलं तर संख्या रेषेवर काय करावं लागेल, या एककाचे 10 भाग तयार करावे लागतील. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये +5 मिळवल्या मिळणारी बेरीज किती? आता या ठिकाणी बघा, -2 +5 तर काय करावं लागेल मित्रांनो, या ठिकाणी 5 मधून हे 2 वजा केल्यानंतर काय येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी 3 वरती कोणती आकृती आहे हे आपल्याला पाहावं लागेल. इथं 2 आहे, मग हे 2 जर बघितलं तर बघा, ह्या 2 मध्ये 1 2 3 आणि 4 मिळवले म्हणजे 2 होतं. म्हणजे पहिली आकृती, पहिला पर्याय हा चुकीचा आहे. दुसरा पर्याय जो आहे तो या ठिकाणी 1 2 3 4 5 6 आणि 7 मिळवल्यानंतर होतो, म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर तिसरा पर्याय जर बघितला तर काय म्हणतं, या ठिकाणी +5 म्हणलेला आहे, परंतु या ठिकाणी -5 घेतलेला आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. मात्र चौथा जो आहे हा पर्याय मात्र या ठिकाणी बरोबर बसतोय, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे, तर 3/11 गुणिले 2/5 बरोबर किती? आता या ठिकाणी दोन्ही दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आहे. मग काय करायचं असतं, तर 3/11 गुणिले 2/5 आहे. वरच्या अपूर्णांकाचा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि खालच्या छेदाचा गुणाकार करून घ्यायचा आहे. मग 3 दोन्ही 6 आलेला आहे आणि 11 5 55 आलेला आहे. मग 6/55 हा पर्याय कुठं दिसतोय, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिसत आहे.